नमस्कार मंडळी, आम्ही मदर रोड खारघर इथे आहोत. तर माझी डिलिव्हरी आम्ही इथे प्लॅन करायचं ठरवलेलं होतं. साधारणपणे आम्ही एक्झिक्युटिव्ह रूम इथे पॅकेज वगैरे घेऊन आम्ही बुकिंग केलेलं होतं. मला तिथे त्यांनी ॲडमिट केलं अराऊंड 36 वीक्स नंतर, बिकॉज बेबीच्या सोनोग्राफीमध्ये त्याच्या गळ्याभोवती तिड्या होत्या नाळेच्या. सो आम्हाला अशी ही एक्झिक्युटिव्ह रूम मिळालेली होती, विच वॉज व्हेरी गुड, स्पेशियस. मला त्यांनी ड्रेस वगैरे चेंज करून माझ्या पोटाला होती NST ही मशीन लावलेली होती, त्याच्यामध्ये बाळाचे ठोके आणि श्वासचे गतीही समजते. हे मेडिकेशन्स होते जे त्यांनी डिलिव्हरीपूर्वी दिलेले होते. ओव्हरऑल तिकडे सर्व्हिसेस आणि क्लिनिनेस वॉज व्हेरी गुड. आय ॲप्रिशिएटेड. त्यानंतर मला साधारण त्यांनी डिलिव्हरीसाठी उटीमध्ये घेऊन जाण्यासाठी ते आले. सो वी आर वेटिंग फॉर द हॅपी मोमेंट. टॅक्स वगैरे ते लावलेले होते. तर आजूबाजूला स्पेस वगैरे होता. ही नर्सिंग काउंटरच्या जवळचीच आम्हाला रूम दिलेली होती. आफ्टर डिलिव्हरी त्याने तिकडे टॅक्स वगैरे लावलेले होते, बलून्स लावलेले होते, विच वॉज व्हेरी अप्रिशिएबल आणि व्हेरी हॅपी मोमेंट. तर अशा प्रकारची ही एक्झिक्युटिव्ह रूम होती. स्पेशियस होती. 2 माणसांसाठी, म्हणजे आई जी डिलिव्हरी झालेली आहे तिच्यासोबत जे राहणारे असतील त्यांच्यासाठी एक बेड होता, पेशंटसाठी एक बेड आणि बेबीसाठी क्रॅडल असतो. तर तिथे सर्व्हिसेस अगदी उत्तम होते. टाईम टू टाईम डायपर्स चेंज व्हायचे. बेबीसाठी फिडिंगसाठी सिस्टर्स टाईम टू टाईम यायचे. नर्सेससाठी बेल डिफरंट होती, मावशीसाठी बेल डिफरंट होती. एकंदरीत छान वाटलं तिकडे. तर मंडळी, आमचा 72 अवर्सचा स्टे होता. अँड ॲप्रिशिएबल आहे की सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम तिकडे होत्या आणि एकदम रिलॅक्स फील झालं. सेकंड थिंग, आम्हाला त्यांच्याकडून फर्स्ट क्रायचं गिफ्ट हॅम्पर मिळालं. सो विच वॉज ऑल्सो व्हेरी ॲप्रिशिएबल. महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या, सगळे डायपर, ऑइल्स, पावडर्स वगैरे होते त्याच्यात. केकही त्यांनी दिलेला होता. दे सेड लाईक यू कॅन कट ओव्हर हिअर ऑर यू कॅन टेक इट होम. देन वी वर लाईक हॅपीली डिस्चार्ज. अँड नंतर आम्ही घरी आलोत आणि छानपैकी सर्वांसोबत मी केक कट केलं. अँड सो थँक्यू फॉर स्टेइंग ट्यून गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला माहिती काही हवी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, विचारू शकता. थँक्यू.